चला तर आज बघूया सावीच्या ब्रेकफास्टची रेसिपी। मी आज तिला गव्हाच्या पिठाची पेज बनवून दिली होती। याला आपण गव्हाच्या पिठाचा शिरा पण म्हणू शकतो। इथे छान साजूक तुपात पीठ असं छान भाजून घेतलेलं, छान खमंग असं लाल होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडी हळद टाकून दिली आणि टेस्टसाठी अगदी थोडं मीठ टाकलेलं। छान असं भाजून झाल्यावर मी गरम पाणी त्यामध्ये टाकलं, म्हणजे ते लवकर छान शिजणार। लगेच 2-3 मिनिटाला असं छान उकळेपर्यंत शिजू द्यायचं आहे। आणि त्यानंतर मी इथे गूळ टाकला आहे। तुम्ही साखर पण इथे यूज करू शकता, कारण मी सावीच्या कोणत्या पण फूडमध्ये साखर यूज करत नाही, मोस्टली मी गूळच यूज करते। गूळ टाकल्यावर पण याला छान थोडा वेळ शिजू दिलं। तो गूळ छान व्यवस्थित मेल्ट होऊन गेले। त्यानंतर थोडं फ्लेवरसाठी मी इथे विलायचीचा यूज केला आहे। थोडी विलायची टाकलेली आणि तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रूट्स असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता। मी इथे बदाम टाकलेलं, चिया सीड्स पण टाकलं मी इथे। आता छान अशी गव्हाची पेस्ट तयार झाली आहे। मुलं खूप जास्त आवडीने खाता। इथे छान गार्निश करून मी ड्रायफ्रूट्स टाकून दिले तिला। गोड प्लस हेल्दी रेसिपी हा असा कॉम्बो इथे छान झाला आहे। त्यामुळे मुलं खूप जास्त आवडीने खातात आणि सावीला तर गोड खूप जास्त आवडतं, त्यामुळे मी असे ऑप्शन मग तिच्यासाठी शोधत असते। रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा।